नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल कामाच्या गोष्टी यामध्ये, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आजारासंदर्भात माहिती, ती पण अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये, आणि इतर पण बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी. ठीक आहे. आज सकाळी काय झालं, एका पेशंटचा कॉल आलेला. त्यांना व्हेरिकोज व्हेन्स या आजाराबद्दल माहिती हवी होती. एक्झॅक्टली आजार काय असतो, ट्रीटमेंट नाही घेतली तर काय काय होऊ शकतं पुढे जाऊन, किंवा याच्यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, आजार कशा पद्धतीने वाढत जातो, असे बरेचसे त्यांचे प्रश्न होते. तर मला लक्षात आलं की या आजाराबद्दल तेवढी अवेअरनेस नाही अजून सुद्धा, म्हणजे भरपूर कॉमन आहे हा आजार, पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये या आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाहीये. उपलब्ध आहे पण सर्च केल्या जात नाहीये असं पण म्हणू शकतो. सो बेसिकली आजच्या भागामध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की एक्झॅक्टली व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे नेमकं काय असतं. तर चला सुरू करूयात. तर सर्वात पहिला प्रश्न, व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? ओके, बघा आता व्हेरिकोज व्हेन्स हा शब्द किंवा हे जे आजाराचं नाव आहे ना, हे बरेच जणांना माहिती असू शकतं, आणि बरेच जण असे असू शकतात की ते कदाचित हे पहिल्यांदा ऐकत असेल, त्यांना याची कल्पना नसेल. कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्या पायावरती हिरव्या, निळ्या, काळ्या, लालसर रंगाच्या जेव्हा शिरा दिसायला लागतात, बारीक बारीक रेषा दिसायला लागतात, त्या दुखत नाही, त्या त्रास देत नाही, पण दिसतंय ना पायावरती काहीतरी. आता नॉर्मली तर दिसत नाही, जर ते दिसायला लागलंय याचा अर्थ कुठेतरी त्याची सुरुवात तुम्हाला झालेली आहे. ओके, सो बेसिकली या आजाराची सुरुवात नेमकी कशी असू शकते की सगळ्यात पहिल्या स्टेजला तुम्हाला पायावरती अगदी बारीक बारीक शिरा दिसायला सुरुवात होतात. बस नाही ते बस चल मम्माला व्हिडिओ शूट करू दे पटकन. हा, तर पहिला जो प्रकार असतो किंवा पहिला टप्पा म्हणू शकतो आपण, प्रकार म्हणण्यापेक्षा पहिला टप्पा, पहिली स्टेज म्हणू शकतो, त्याला आपण स्पायडर व्हेन्स असं म्हणतो. म्हणजे पायावरती तुम्हाला अगदी बारीकशा हिरव्या, निळ्या, काळ्या, लालसर रंगाच्या रेषा दिसतायत, त्याचा त्रास होत नाही किंवा काही लोकांना त्याचा त्रास पण होऊ शकतो. ठीक आहे. तर आपल्या शरीरामध्ये की दोन प्रकारचं रक्त असतं बघा, शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त. सो बेसिकली काय असतं माहितीये का, शुद्ध रक्त शरीराला पूर्णपणे हृदयाकडून पुरवलं जातं, पण हे रक्त पूर्णपणे रिटर्न किंवा पूर्णपणे विरुद्ध दिशेने हृदयाकडे पण परत येत असतं, आणि त्या परत घेऊन येण्यासाठी ज्या शिरा असतात ना, त्याला आपण व्हेन्स म्हणतो. अशुद्ध रक्तवाहिन्यांना शिरा म्हटल्या जातात, किंवा त्याला इंग्लिशमध्ये किंवा मेडिकल टर्ममध्ये त्यांना व्हेन्स असं म्हटलं जातं. जेव्हा या रक्तवाहिन्यांमध्ये अशुद्ध रक्त साखळायला सुरुवात होतं किंवा साचायला सुरुवात होतं ना, हळूहळू हळूहळू काय होतं, कालांतराने त्या शिरा फुगायला लागतात, आणि त्या फुगल्यामुळे ते त्या शिरांचा जो रंग असतो ना, तो पायाखाली म्हणजे तुमच्या त्वचेच्या खाली अगदी दिसून येतो. गोऱ्या रंगाच्या लोकांमध्ये हा जो आजार असतो ना, हा खूप लवकर काय म्हणू शकतो आपण, नोटीस केला जातो. तेवढंच डार्क कॉम्प्लेक्शन जर असेल तर ते तेवढं लवकर तुम्हाला विजिबल होत नाही. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेज, ज्याला आपण स्पायडर व्हेन्स असं म्हणतो. या आजाराकडे किंवा याच टप्प्याला आपण जर दुर्लक्ष केलं, आपण लक्ष नाही दिलो, तर पुढची टप्पा काय येतो माहितीये का, पायावरती शिरा फुगलेल्या असतात. पण तुम्हाला जाणवतं की पायावरच्या ज्या शिरा असतात ना, ह्या थोड्या जाडसर झालेल्या आहेत, फुगलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर हात लावला ना, तर तुम्हाला त्या हाताला खडबडीतपणा वगैरे जाणवतो. काही पेशंटला, काही रुग्णांना पाय दुखायला सुरू होतं, त्या जागेवरती खा झाल्यासारखं होतं, कोरडेपणा येतो, ओढून धरल्यासारखं, खेचून धरल्यासारखं वाटू शकतो. ही असते दुसरी स्टेज, व्हेरिकोजची दुसरी स्टेज. त्यानंतरची तिसरी जी स्टेज आहे ती काय असते, अशुद्ध रक्त साखळल्यामुळे काय होतं की त्या जागेवरती स्पेसिफिकली त्या भागामध्ये ना ऑक्सिजनचा रक्तपुरवठा कमी होऊन जातो. ऑक्सिजन कमी पडलं की मग काय होतं, पायावरती काळपटपणा यायला चालू होऊन जातं. ओके, आणि पायावरती काळे काळे डाग पडायला लागतात, आणि काळे काळे डाग पडल्यावर काय होते, पाय खाज येते, पायावरती कोरडेपणा यायला लागतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या स्टेजला आपण व्हेरिकोज एक्झिमा असं म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला स्किन चेंजेस बघायला मिळतात. आणि फोर्थ स्टेज जी असते आपली, ती आहे व्हेरिकोज अल्सरची. आता एवढ्या वर्षापासून जर रक्त तिथे साचतंय, बेसिकली हा जो आजार असतो ना, हा दिवसांमध्ये येणारा नाही, हा वर्षानुवर्ष चालत जातो. म्हणजे आज जर पहिली स्टेज आली तर आपल्याला नाही माहिती, दुसऱ्या स्टेजला जाण्यापर्यंत काही पेशंटला 10 वर्ष पण लागू शकतात, काहींना 10 महिने पण लागू शकतात, काहींना म्हणजे खूप फास्ट जे असतं ते असू शकतं, म्हणजे स्पीड असू शकते प्रत्येकाची वेगळी वेगळी. ओ बेटा ओ, घेऊ घेतलेलंच ते तुला, तू पिणार, तू पिणार. हा, तुझ्यासाठी नाहीये, तुझ्यासाठी वेगळं आहे. तर ह्या झाल्या व्हेरिकोज व्हेनच्या 4 स्टेजेस.
आता या आजाराच्या होण्यामागे काय काय कारण असू शकतात? तर बघा, सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे काय असतं माहितीये का? वाढलेलं वजन, ओबेसिटी. काय होतं, आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत ना, हे सगळीकडे रक्त पुरवतात, पण बेसिकली किंवा मुख्यतः हा आजार आपल्याला पायावरतीच का बघायला मिळतो? कारण की पायावरचं जे रक्त असतं ना, पायामधलं जे रक्त असतं हे हृदयाकडे येण्यासाठी त्याला विरुद्ध दिशेने यावं लागतं. म्हणजे आपली गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्याला खाली ओढते आणि या रक्ताला वरती जायचं आहे. तर या दरम्यान काय होतं की जर तुमचं वजन जास्त असेल ना, पायावरती वजनाचा दबाव पडायला सुरू होतो, प्रेशर पडायला सुरू होतं आणि त्या दरम्यान काय होतं की ते रक्त वरती पूर्णपणे येऊ शकत नाही आणि त्या दरम्यान काय होतं की ते रक्त त्या ठिकाणी साखळायला किंवा साचायला सुरू होतं. आणि अशा प्रकारे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं वाढलेलं वजन. बैठे काम, जर तुम्ही एका ठिकाणी बसून राहताय, खूप तासनतास तुमचं काम बसून राहण्याचं आहे, तरी सुद्धा हे आजारपण होऊ शकतं. हालचाली तुमच्या खूप कमी आहे, व्यायाम एक्सरसाइजची तुम्हाला कमतरता आहे, तरी पण हे होऊ शकतं. गरोदर स्त्रियांना हा आजार होऊ शकतो, प्रेग्नंट लेडीज, कारण की जे वाढणारं बाळ असतं ना, त्या दरम्यान काय होतं की प्रेग्नन्सीच्या स्टेजमध्ये सुद्धा पायामधलं खालचं दूषित रक्त वरती येऊ शकत नाही, म्हणून गरोदर स्त्रिया हा सुद्धा एक मुख्य टप्पा आहे आजार होण्याच्या मागे. ओके. यानंतर आपण बघतो की बरेचसे, जसं आपण म्हणू शकतो की कंडक्टर आहे, ज्यांचं उभं राहून काम आहे, खूप जास्त बसून राहण्याचं काम आपण बघितलंय, त्याचप्रमाणे खूप उभं राहण्याचं काम, ब्युटिशियन असतात, पार्लरवाले ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर ट्रॅफिक पोलीस जे असतात, टीचर्स म्हणू शकतो आपण. यानंतर आपल्याला असे बरेचसे जे काम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तासनतास उभं राहावं लागतं, त्या दरम्यान सुद्धा तुम्हाला या आजाराची शक्यता खूप जास्त बळावलेली असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे असे एक नाही तर अनेक कारणं आहेत, जसं की आपण म्हणू शकतो की टाईट कपडे घातले, जीन्स घातली, खूप जास्त हिल्सच्या सँडल वगैरे घातल्या. ओके. तर एक नाही, असे अनेक कारणं आहेत त्या आजाराच्या होण्यामागे. तर आता आपण बघितलं की आजाराचे स्टेजेस काय काय असतात, आजाराची कारणं काय काय असू शकतात. या आजाराला प्रिव्हेंट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल माहिती का? सगळ्यात पहिले तर आपल्याला वजन नियंत्रणात ठेवणे. तुमचं जर तासनतास उभं राहण्याचं किंवा बसून राहण्याचं काम असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला मॅनेज करावं लागेल. बसून काम करताय, छोटंसं एक पायाखाली स्टूल ठेवा, ज्याच्यामुळे तुम्ही एलिव्हेट करू शकता, पाय तुमचे सरळ करू शकता, किंवा मग उठून 10 मिनिट तरी वॉक करा, म्हणजे थांबून थांबून तुमचं वॉक कंटिन्यू करत राहा तुम्ही. ओके. यानंतर तुम्हाला व्यायाम एक्सरसाइजची गरज आहे. तुमच्या पायातलं जे रक्त आहे हे फिरत राहायला पाहिजे, हे चालना असलं पाहिजे त्याला. ओके. तर यासाठी तुम्हाला ते कंटिन्युअसली स्पीडमध्ये राहणं गरजेचं आहे, म्हणजे ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे, इन शॉर्ट तसं म्हणायला गेलो तर. आणि या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की थांब बेटा. तर अशा प्रकारे तुम्हाला व्यायाम एक्सरसाइज करणे, वजन कमी करणे, पायाच्या जर डायबेटिक पेशंट असाल तर स्पेसिफिकली व्हेरिकोज व्हेन्स जर त्यांना असेल तर लक्ष द्या, कारण की डायबेटिक पेशंटमधलं जे रक्त असतं हे खूप संथ झालेलं असतं आणि त्यामुळे लवकर जर म्हणजे एखादी जखम झालीच तर ती लवकर भरल्या जाऊ शकत नाही, म्हणून तुम्ही स्पेसिफिकली या आजारासाठी लक्ष द्या. तर आता प्रश्न येतो की व्हेरिकोज व्हेन्ससाठी ना खूप वेळा ऑपरेशन सजेस्ट केलं जातं, करतात, ऑपरेशन पण केलं जातं, काहीच डाऊट नाही त्यामध्ये. पण कसं आहे की ऑपरेशन जरी आपण केलं तरी पण तो आजार परत परत होण्याची संभावना असते, कारण की तुम्ही त्या आजाराचं जे तेवढं जी गोष्ट आहे ना ती काढून घेणार, फुगलेल्या शिरा ज्या असतात त्याच्यावरती तुम्ही काम करताय, पण प्रकृती जी असते शरीराची ती तुम्ही नष्ट नाही करू शकत आणि ती प्रकृती नष्ट करण्यासाठी तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिन्स ह्या खूप उपयोगाच्या ठरू शकतात. म्हणून तुम्हाला जर व्हेरिकोज व्हेन्स या आजारापासून वाचायचं असेल तर व्यायाम एक्सरसाइज तर तुम्ही करतच आहात, पण आजाराची प्रकृती नष्ट करायची असेल तर तुम्हाला होमिओपॅथिक उपचार पद्धती ही खूप खूप जास्त उपयुक्त ठरू शकते. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळपास कोणी डॉक्टर असतील अवेलेबल, होमिओपॅथिक डॉक्टर, तर नक्कीच त्यांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत पण कॉन्टॅक्ट करू शकता. कमेंटमध्ये तुम्ही तुमचं प्रश्न मला विचारू शकता किंवा आणखी इतरही कुठल्या आजाराबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती हवी असेल तर तुम्ही ती मला कळवू शकता. आजचा व्हिडिओ माझा खूप व्यवस्थित बनलेला नाही असं मला वाटतं, पण ठीक आहे, मी प्रयत्न करेन की आणखी व्यवस्थित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल आणि कोणाला दुसऱ्याला जर तुम्हाला ही गोष्ट किंवा माहिती सांगायची असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा जर तुम्हाला काही गरज वाटत असेल, कुठली माहिती आणखी हवी असेल तर. आणि जर आमचे व्हिडिओ तुम्हाला परत परत बघायचे असतील तर नक्की शेअर सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू. टेक केअर. से बाय टू एव्हरीवन. बाय. चलो बाय.
हा